गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक छोटासा मुलगा आपल्या आईला म्हणतो, मम्मा आप मुझे ना अभी स्कूल से लेने के लिए 1 घंटा लेट आना. तर ते म्हणते क्या हो गया. तो सांगतो ॲन्युअल डे आहे, त्याची रिहर्सल आहे वगैरे. 10-15 दिवस प्रॅक्टिस चालते. ॲन्युअल डे होतो. ते पेरेंट्स जातात त्याच्या शाळेत बघायला त्याचा ॲन्युअल डे. पूर्ण ॲन्युअल डेचा 2 तासाचा कार्यक्रम संपतो, पण त्यांना त्यांचा मुलगा काही स्टेजवर दिसतच नाही. मग घरी आल्यावर ते त्याला विचारतात की तुझा काय रोल होता. तर तो म्हणतो, माझ्या मित्राचा 10 मिनिटाचा रोल होता, दुसऱ्या एका मित्राचा 5 मिनिटाचा रोल होता, पण माझा पूर्ण 2 तासाचा रोल होता. तर त्याच्याही म्हणतो, पण तू तर मला दिसलाच नाही. तो म्हणतो, अरे मी तुम्हाला कसं नाही दिसलो, मी तर पब्लिकमध्ये बसून टाळ्या वाजवण्याचं काम मला दिलं होतं टीचरनी. मला तिने सांगितलं होतं स्टेजवर काही सुरू राहील, तुला खूप उत्साहात टाळ्या वाजवायच्या. आणि तो मुलगा खूप हॅपी असतो की आपल्याला 2 तासाचा रोल मिळाला. आणि पेरेंट्स काही तिचे खुश नसतात, कारण त्यांना ते एक्सेप्टेबलच नसतं की 2 तास मुलगा समोर बसून टाळ्या वाजवत आहे. मुलं किती प्युअर असतात आणि आपण किती अपेक्षा वाढवून ठेवलेल्या असतात. आपल्याला असं वाटतं की भक्ती, सेवा, परफॉर्मन्स हे सगळं लाईमलाईटमध्ये झालं तरच होतं. अपोजिट साईडला झालं तर ते सेवा किंवा भक्ती किंवा परफॉर्मन्सच नसतो. त्या मुलाचे विचार प्युअर. तो हॅपी होता. त्याला टीचरने जे काम दिलं आहे ते पूर्ण मन लावून करायचं होतं. त्याने पूर्ण छान 2 तास टाळ्या वाजवल्या. लोकांमध्ये उत्साह वाढवला त्या आपल्या मित्रांचा आणि पूर्ण जे काय स्टेजवर सुरू होतं त्या सगळ्यांचा. पण पेरेंट्स दुःखी होते, कारण त्यांची अपेक्षा वेगळी होती. त्यांना त्यांच्या मुलाला 1 मिनिटाकरता का होईना स्टेजवर बघायचं होतं. आपला माइंडसेट बदलायची गरज असते. आपण लहानपणी प्युअर असतो, पण आपण ते एक्सपेक्टेशन्स सगळ्यांच्या त्या सगळ्या एक गार्बेज डोक्यात भरून आपण स्वतःला असं सगळं इम्प्युअर करून ठेवलं आहे. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.